गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार। शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिति विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 15 मार्च 2024च्या संच मान्यता शासन निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षणाची आजवरची व्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे। हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे लावून धरली आहे। राज्य शासनाने संच मान्यता संबंधाने अनुकूल निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सातारा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला। दिनांक 27 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची सभा सप्तदीप मंगल कार्यालय सातारा येथे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य नेते उदयराव शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आधार कार्ड आधारित शिक्षक निर्धारण बंद करणे, शिक्षकांना गाव स्तरावर मुख्यालय बांधून देईपर्यंत मुख्यालय निवासाची अट रद्द करणे, शिक्षण सेवक पद रद्द करून सध्या कार्यरत शिक्षकांचा सेवा कालावधी कमी करणे आणि किमान 40,000 रुपये मासिक मानधन देणे, विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतन श्रेणी लागू करणे, मतदार नोंदणी BLOचे कामातून शिक्षकांना मुक्त करणे, गुणवत्ता विकासाचा राज्यभर एकच कार्यक्रम राबवणे, शिक्षक प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून प्राथमिक शिक्षकांना नियुक्त न करता पर्यवेक्षकीय यंत्रणेचे अधिकारी आणि विषय साधन व्यक्ती यांच्या नियुक्ती करणे, वसतिशाळा शिक्षकांच्या प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह अन्य लाभ देणे, प्राथमिक शिक्षकांसाठी त्रिस्तरीय वेतन श्रेणीऐवजी 10, 20, 30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे तीव्र आंदोलन करावे असा निर्णय राज्य कार्यकारिणीसाठी विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला। यावेळी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर, राजन सावंत, विलास कंटेकुरे, कार्याध्यक्ष सयाजी पाटील, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, महिला आघाडीचे अध्यक्ष वर्षा केनवडे यांच्यासह राज्य विभाग कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि जिल्हा शाखांचे अध्यक्ष सरचिटणीस उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 63वा स्थापना दिन 22 जुलै रोजी राज्यात सर्वत्र संपन्न झाला। यवतमाळ येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजना याबाबत प्रकाश वानखेडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। तसेच 80 शिक्षकांनी रक्तदान केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष विजय कोंबे होते। कार्यक्रमाला जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष पुंडलिक रेखलावार, पेन्शन आघाडीचे राज्यप्रमुख प्रफुल्ल पुंडकर, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते। त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मदने, नामदेव जांभावडेकर, जिल्हा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर, तालुका शाखे पदाधिकारी टोनी मापसेकर, श्री कांबळे आदींच्या उपस्थितीत शिक्षक समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, ज्येष्ठ निवृत्त शिक्षकांचा सत्कार, निराधार, दिव्यांग ज्येष्ठांना आवश्यक साहित्याचे वाटप अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षक समितीचा 63वा स्थापना दिन साजरा करण्यात आला।
वसतिशाळा शिक्षकांची मूळ सेवा गृहीत धरण्याबाबतच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांची भेट घेतली। यावेळी जालना जिल्हाध्यक्ष मधुकर काकडे, विभागीय प्रसिद्धी प्रमुख सतीश कोळी, पदाधिकारी सचिन धांडे, भाऊसाहेब बोर्डे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते। नागपूर विभागातील नगर परिषदांच्या 974 प्राथमिक शिक्षकांचे एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांचे वेतन झालेले नाही। याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर काही नगर परिषदांतील शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन 25 जुलै रोजी झाले, परंतु मे व जून महिन्याचे वेतन अद्यापही झाले नाही। या प्रकरणी तात्काळ कार्यवाही न झाल्यास यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यानुसार आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल असे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे पाठविले आहे। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्मिता पाटील यांची शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली। यावेळी शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते अनिल बापू कादे, दयानंद कवडे, विकास उकिरडे, जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, विभागीय अध्यक्ष अनवर मकानदार, राजन ढवण, श्रीशैल हडलगी आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती उमरगा तालुका शाखेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते। यावेळी आमदार प्रवीण स्वामी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यनेते उदयराव शिंदे, राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, विलास कंटेकुरे, लातूरचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंखे, विभागीय पदाधिकारी शिवाजीराव कवाळे उपस्थित होते। पेसा व नॉन पेसा क्षेत्रात नियुक्त केलेल्या कंत्राटी शिक्षकांचे मार्च, एप्रिल, मे व जून या 4 महिन्यांचे मानधन प्राप्त झाले नाही। राज्य शासनाने कंत्राटी शिक्षकांच्या मानधनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय